आज आपण अंकगणिती श्रेणीमधील पुढचा घटक साखळी व्यवसायातील GST पाहणार आहोत. साखळी व्यवसायामध्ये GSTची आकारणी नेमकी कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. साखळी व्यवसायामध्ये प्रामुख्याने 4 महत्त्वाचे घटक असतात. त्यामध्ये पहिला घटक असतो उत्पादक, दुसरा घाऊक व्यापारी, तिसरा किरकोळ व्यापारी आणि चौथा ग्राहक. उत्पादक म्हणजे जे मालाचं उत्पादन करतात त्याला आपण उत्पादक म्हणतो. घाऊक व्यापारी जे उत्पादकाकडून माल खरेदी करतात त्याला आपण घाऊक व्यापारी म्हणतो. आणि जे किरकोळ व्यापारी हे घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करतात त्यांना किरकोळ व्यापारी म्हणतो. आणि ग्राहक सर्वात शेवटी जे किरकोळ व्यापाऱ्याकडून काय करतात, वस्तू खरेदी करत असतात. आपण जे आपल्या गावामध्ये जे दुकानदार आहेत ते प्रामुख्याने किरकोळ व्यापारी आहेत आणि त्यांच्याकडून आपण माल खरेदी करतो म्हणजे आपण ग्राहक आहे. तर या सगळ्या साखळी व्यवसायामध्ये नेमकी GSTची आकारणी कशी केली जाते हे पाहायचे आहे आपल्याला. तत्पूर्वी जेव्हा 2 GSTIN असलेल्या व्यापारामध्ये बिझनेस केला जातो, व्यापार केला जातो, तर त्या व्यापाराला बिझनेस टू बिझनेस म्हणजेच B2B असे म्हणतात. जर व्यवसाय हा व्यापाऱ्यापासून ग्राहक या दोघांमध्ये होत असेल, व्यापारी आणि ग्राहकामध्ये, तर त्या व्यवसायाला म्हणतात बिझनेस टू कंझ्युमर B2C असं म्हणत असतात. यानंतर पुढं आपण एक उदाहरण घेऊन व्यवसाय साखळीतील GSTची आकारणी करूया. या ठिकाणी तुम्हाला एक ओघ तक्ता दिसतोय. घड्याळ व्यवसायाच्या साखळीचं हे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या साखळीमध्ये GST कसा आकारला जातो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम उत्पादक एक घड्याळ घाऊक व्यापाऱ्याला नफ्यासह 200 रुपयाला विकतो, तर तोच घाऊक व्यापारी ती घड्याळ किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयाला विकतो, तर तीच घड्याळ किरकोळ व्यापारी ग्राहकाला नफ्यासह 400 रुपयाला विकतो. या पूर्ण व्यवहारामध्ये 12% GST लागू झालेला आहे, म्हणजे 12% GST आकारला गेलेला आहे. मग आपण बघू आता कोण किती GST जमा करतोय. तर आता या ठिकाणी जेव्हा उत्पादक 200 रुपये घाऊक व्यापाऱ्याला विकतो घड्याळ, तेव्हा घाऊक व्यापारी 200 रुपयावर 12% म्हणजे 200चा 12% हा GST देत असतो. म्हणजे जो 200चा 12% म्हणजे 24 रुपये. मग उत्पादक या ठिकाणी काय करतो, 24 रुपये GST शासनाकडे जमा करतो. आता घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला व ती घड्याळ 300 रुपयाला विकतो, म्हणून किरकोळ व्यापारी घाऊक व्यापाऱ्याला 300 रुपयावर 300 रुपयाचा 12% म्हणजे या ठिकाणी साधारणतः 36 रुपये तो GST जमा होतो. तर किरकोळ व्यापारी 400 रुपये ग्राहकाकडून त्या घड्याळाचे घेत असतो, तर ग्राहक किरकोळ व्यापाऱ्याला त्या 400चे 12% म्हणजे GST म्हणून 48 रुपये देत असतो. उत्पादक 24 रुपये, घाऊक व्यापारी 36 रुपये जमा करतो. या ठिकाणी किरकोळ व्यापारी 48 रुपये जमा करतो. परंतु हा सर्व जमा केलेला टॅक्स शासनाकडे भरला जातो का, तर नाही. उत्पादक 24 रुपये या ठिकाणी शासनाकडे भरत असतो, परंतु घाऊक व्यापारी या ठिकाणी काय करतो, त्याने व्यवसाय करताना गोळा केलेला टॅक्स त्याने किती गोळा केलेला या ठिकाणी, त्याने गोळा केलेला आहे 36 रुपये. आणि वस्तू खरेदी करताना उत्पादकाला किती दिलेला आहे त्यानं, 24 रुपये. मग 36 मधून 24 गेले म्हणजे तो शासनाला 12 रुपये काय करत असतो, टॅक्स देत असतो. 36 वजा 24. आणि किरकोळ व्यापारी काय करतो, किरकोळ व्यापारी पण घाऊक व्यापाऱ्याप्रमाणे किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहकाकडून वसूल केलेला टॅक्स आहे 48, परंतु वस्तू खरेदी करते वेळेस घाऊक व्यापाऱ्याला दिलेला GST किती आहे, 36 रुपये. म्हणजे या ठिकाणी 48 वजा 36 म्हणजे तो पण काय करतो, 12 रुपये जमा करतो. म्हणजे उत्पादक 24 रुपये जमा करतो, घाऊक व्यापारी 12 रुपये जमा करतो
किरकोळ व्यापारी 12 रुपये जमा करतो. 12 अधिक 12 अधिक 24 म्हणजे या ठिकाणी GST जमा होतो 48 रुपये. यामध्ये CGST आहे 24 आणि SGST आहे 24 रुपये. अशा प्रकारे ही साखळी व्यवसायामध्ये GSTची आकारणी केली जाते. यामध्ये लक्षात आलं पाहिजे आपल्या की पूर्ण शासनाला या साखळी व्यवसायामध्ये 48 रुपये जमा झालेले आहेत GST म्हणून, परंतु हे पूर्णची पूर्ण GST रक्कम ही ग्राहकाकडून वसूल करण्यात आलेली आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे हा जो कर आहे GST हा ग्राहकाकडून भरला जातो, म्हणून या कराला अप्रत्यक्ष कर असं देखील म्हणतात. या साखळी व्यवसायामध्ये जो GSTची आकारणी आहे त्याच्यामध्ये खालील मुद्दे महत्त्वाचे ते आपल्याला विस्ताराने पाहिजे. पहिला आहे आउटपुट टॅक्स. आता आउटपुट टॅक्स म्हणजे नेमकं काय? आपण एक उदाहरण या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याचं घेऊ. किरकोळ व्यापारी ग्राहकाकडून जो टॅक्स गोळा करतो किंवा कोणताही व्यापारी ग्राहकाकडून जो टॅक्स गोळा करतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतात. म्हणजे या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्यासाठी आउटपुट टॅक्स किती गोळा केला त्यानं? 48 रुपये. म्हणजे आहे 48ला म्हणतात आउटपुट टॅक्स. तर तोच किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याला म्हणजे तो स्वतः मालाची खरेदी करता वेळेस किती टॅक्स देतो? तर तो देतो 36 रुपये. मग त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स. म्हणजे ग्राहकाकडून गोळा केलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स आणि वस्तू खरेदी करता वेळेस जो टॅक्स देतो त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा ITC असं देखील म्हणतात. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यासाठी आहे 36 रुपये. मग आपण पाहिलं किरकोळ व्यापाऱ्यासाठी आपण इथं देय कर काढू. आता मग देय कराचं सूत्र काय आहे? देय कर कसा काढला जातो? तर देय कर काढण्यासाठी सूत्र आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजेच ITC. आउटपुट टॅक्समधून इनपुट टॅक्स जर वजा केला तर देय कर निघतो. या ठिकाणी किरकोळ व्यापाऱ्याचा देय कर काढू आपण. तो देय कर असेल आउटपुट टॅक्स त्याचा आहे 48 रुपये वजा इनपुट टॅक्स आहे 36 रुपये. म्हणजे देय कर त्याचा येईल 12 रुपये. इथं पाहिलं आपण की त्यानं 12 रुपये या ठिकाणी काय केलेले शासनाला जमा केलेले. तो त्याचा काय आहे? देय कर